रिसर्च फाउंडेशन आयोजित गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेच्या पारितोषिक वितरण समारंभास उपस्थित संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ आदरणीय डॉक्टर अनिल काकोडकर सर, गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त तथा गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू आदरणीय डॉक्टर सुदर्शन अय्यंगार, संस्थेचे विश्वस्त व जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेडचे विद्यमान चेअरमन आदरणीय अशोक भाऊ जैन, स्पर्धेमध्ये सहभागी शाळांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, समन्वयक, शिक्षक, जळगावकर नागरिक बंधू वगैरे व विद्यार्थी मित्र मैत्रिणींचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। आज आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर अनिल काकोडकर सरांचं स्वागत करण्याची विनंती मी माननीय अशोक भाऊंना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर अनिल काकोडकर सरांचं या ठिकाणी स्वागत करावं। शाळांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, समन्वयक, शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार बंधू भगिनी आणि गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतम गमय। गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हा पारितोषिक वितरण समारंभ होतोय, ही एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या या निमित्ताने मनापासून शुभेच्छा। असत्याकडून सत्याकडे, अंधकारापासून प्रकाशाकडे आणि भौतिकतेकडून ईश्वरतेकडे जाणारा हा प्रवास गांधी विचारांच्या प्रचार प्रसाराशी आपण घेतलेली ही ज्योत पुढे घेऊन गांधी रिसर्च फाउंडेशन आयोजित गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगितेमध्ये आम्ही गेली मला वाटतं 7-8 वर्षापासून तुमच्या सोबत आहोत। परीक्षा देत होतो आतापर्यंत आणि यावर्षी स्पर्धा आयोजित केली आणि स्पर्धेमध्ये आम्हाला उतरावंसं वाटलं आणि उतरल्यानंतर जे परिपत्रक हातात पडलं की या मुद्द्यांवरती काम करायचं आहे। मुलेवाडीच्या शाळेनंतर वारीची शाळा पुढची शाळा आहे सिंधुदुर्ग जिल्हा तालुका देवगड पडेल येथे श्रीराम माध्यमिक विद्यालय जिल्हा सिंधुदुर्ग। श्रीराम माध्यमिक विद्यालय सिंधुदुर्ग येथे शाळा आहे। त्यानंतर मायखान शाळेच्या प्रतिनिधींनी तयार राहायचे। हायस्कूल नंतर राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय पुढे पानाचे तालुका भुसावळ जिल्हा जळगाव, तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर। यानंतरची शाळा आहे जीवन विकास विद्यालय केंद्राम तालुका नरखेड जिल्हा नागपूर। ग्रामीण भागातील शाळा पण अतिशय उत्साही असलेला शिक्षक वर्ग यानंतर सरदार वल्लभभाई पटेल माध्यमिक विद्यालय ऐनपूर तालुका नावेर जिल्हा जळगाव। पुरस्कार दिलेले आहे त्याच्यावरचं नाव बघून घ्या, काही बदल झाला असेल तर आपण कार्यक्रम संपल्यानंतर भेटू। तालुका स्तरावरचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे जम्मू टीम नगरपालिकेच्या शाळेचा सहभाग अतिशय सुंदर असलेली ही शाळा साने गुरुजी निवासी प्राथमिक माध्यमिक बोर्डची माध्यमिक विद्यालय
त्यानंतर आपण जिल्हा स्तरावरती जाणार आहोत आणि जिल्हा स्तराचं तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळत आहे दयानंद आर्य कन्या विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज नागपूर. मोजलेली आहे. और मेरी मजबूरी है कि मराठी में बोल नहीं सकता, समझ तो सब गया. गुजरात में पला बड़ा हूँ, पूछ लिया इनसे भाई इस शब्द का मतलब क्या होता है, तो बच गया क्योंकि हम गुजराती के कार्यक्रम में लिखते हैं प्रासंगिक प्रवचन और महाराष्ट्र में आके सीख गया हूँ यहाँ लिखते हैं मनोगत. और मैंने कहा कि भैया मेरे लिए तो आसान हो गया. क्यों आसान हो गया? क्योंकि हम सब गुजरातियों ने मिल करके मनोगत तो एक आदमी को मोनोपोली दे दी. अब हमको तो कुछ कहने के लिए बाहर ही नहीं, तो हमारा भाषण जो है बहुत लंबा नहीं होगा. तो हमारे कार्यक्रम के अध्यक्ष काकोडकर जी एक सफल वैज्ञानिक और एक कार्यरत समाज वैज्ञानिक दोनों उनमें मौजूद हैं और हम थोड़ी देर में देखेंगे. और यहाँ की परंपरा के अनुरूप बड़े भाव के साथ उनके बड़े ज्येष्ठ पुत्र बड़े बड़े उसी संस्कार में अशोक भाव बैठे हैं. और आज के इस कार्यक्रम के मुख्य मेहमान मेरे बच्चों, चीफ गेस्ट आप है. तो सारे स्कूल और टीचर और आप सब जो हाजिर हैं उन सबका स्वागत है, अभिनंदन है. और ये कार्यक्रम जो है ये एक तरह से पहल है, शुरुआत. और याद रखिएगा कि गांधी तो बड़ा टास्क मास्टर था. वो एक इनाम देकर के आपको छोड़ नहीं देने वाला है. वो आपका अगला होमवर्क क्या है वो मैं तैयार करके आया, हम दे दूंगा और मेरी बात खत्म हो जाएगी. अब ये था कि ये 7-8 साल का बच्चा, पता है ना गांधी जी का क्या नाम था? मोहन. तो वो मोहन जो है थोड़ा चंचल लड़का है. तो उसके घर में जो है वो शौचालय साफ करने के लिए उससे थोड़ा बड़ा युवा आता था, 14-15 साल का वो, उसका नाम रुका. तो पुतली बाई वैसे तो भरी बाई थी उसकी माँ मोहन की, पर एक दिन अचानक मोहन को बुलाकर के कहा, अरे सुन, वो जो रुका आता है ना, वो जो शौचालय साफ करता है, उसको छू मत लेना, और अगर छू ले तो नहा लेना. तो मोहन को बड़ा आश्चर्य हुआ. बोला अरे ये क्या? बोला क्यों? अब पुतली बाई के पास मोहन को देने लायक जवाब नहीं था. तो जब माँ बाप के पास और शिक्षकों के पास जवाब नहीं होता है तो वो अपना उम्र दिखा देते हैं. बैठ चुपचाप, जो बोलता हूँ का. तो पुतली बाई ने भी ऐसे ही कहा, बैठ, मैं बोलती हूँ उतना था. अब उसको क्या समझा है कि तू भ्रष्ट हो जाएगा, और वो बैठने वालों में से नहीं था मोहन. मोहन ने कहा नहीं, आपकी कोई गलती हो रही है माँ. आपने मुझे ये कहा, सिखाया आपने मुझे कि विष्णु तत्व तो सब में है, जले विष्णु थले विष्णु, हर जीव में विष्णु है. तो मैं अगर मेरे में विष्णु है तो उनका में भी विष्णु है, तो मैं विष्णु को हाथ लगाऊंगा तो कैसे भ्रष्ट हो जाऊंगा? इसीलिए मैं तो लगाने वाला हूँ, तुम्हारी बात नहीं सुनने वाला हूँ. ऐसी बात बच्चों बड़ों की मत सुनना. हाँ, तो तब आपका समाज अच्छा बनेगा. हम नहीं बना पाए अभी तक, ठीक है. एक तो मोहन जैसे जैसे बड़ा होता गया, जिंदगी का एक भाग उसने इसमें खर्च कर दिया कि किस तरह से इस देश में ये जो हमारे पर कलंक है, मानव को अलग करने का, स्पृश्य का, उसको मिटाते धोगे, इस पर लगाया काम. अब आपका दूसरा होमवर्क आपने कर ली, परिसर की सफाई. स्कूल हो गया साफ, क्लासरूम हो गया साफ, सब साफ हो गया. अब जो है वो हो गई स्थूल सफाई. स्थूल यानी जो बाहर दिख रहा है. अब करनी है सूक्ष्म सफाई.
गांधी जी का मुख्य उद्देश्य तो था कि सूक्ष्म सफाई भी होनी चाहिए, है ना। मन मैला और तन को धोए ये तो नहीं चलेगा। तो शाला ही ऐसी जगह है जहां पर बच्चे गाते हैं तोरा मन दर्पण कहलाए, इस दर्पण में दाग तो नहीं लगने देना है। तो ये सूक्ष्म सफाई जो करनी है वो आपका अगला होमवर्क है। और दूसरी बार जब हम इंस्पेक्शन के लिए आएंगे तो सूक्ष्म सफाई कैसी है वो देख करके दूसरी इनामी प्रतियोगिता रखने वाले हैं। तो सावधान, एक परीक्षा में आप सब बहुत अच्छे मार्क्स से पास हो गए, पर तकलीफ ये है कि जमाना ऐसा हो गया है कि भाई हमारे जमाने में तो पिताजी पूछते थे क्या रिजल्ट आया, हम बोलते थे पास हो गए तो पिताजी खुश हो जाते थे, अच्छा अच्छी पढ़ाई कर। आज अगर 90% आया ऐसा बोला तो डरना पड़ता है कि 99 क्यों नहीं आया। बेचारे बच्चे परेशान हैं, पर छोड़ दो, परेशान मत हो। तो मूल बात याद रखो कि अब हमको तन की सफाई, मन की सफाई, परिसर की सफाई के बाद मन की सफाई चरित्र निर्माण से होगी। ये हम सबका नया कर्तव्य और नया होमवर्क है। ऐसा करेंगे तो फिर तन की सफाई अपने आप हो जाएगी। ऐसा चरित्र बना लेंगे तो परिसर की सफाई अपने आप रहेगी। अंतिम बात, जिन्हें इनाम नहीं मिला है उनको भी अभिनंदन, जिनको मिल रहा है उनको भी अभिनंदन, क्योंकि हिस्सा लेना बहुत बड़ी बात है, ठीक है। और दूसरी बात कि जो इनाम मिला है उसमें से, उसके उपयोग से 0 वेस्ट होना चाहिए। कोई ऐसा खर्च उसमें से नहीं होगा जिसमें कोई भी वेस्ट जनरेट हो, ठीक। शर्त लगा दी वही इनाम के साथ साथ 2 शर्त लगाई। एक, इनाम की जो रकम है वो 0 वेस्ट की तरह उपयोग होगी, और दूसरी, अब बाह्य सफाई हुई है उसको रखते हुए अंतर की सफाई शुरू करेंगे। ये यहाँ से संदेश लेकर के जाइए और खूब अच्छे से नई दुनिया का बच्चों निर्माण करना। बहुत बहुत धन्यवाद। सुदर्शन जी आणि आजच्या या स्वच्छ शाळा प्रतियोगितेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी उपस्थित शाळेचे सगळे पदाधिकारी, शिक्षक आणि ज्यांचं मुख्य आकर्षण असे आपले सगळे विद्यार्थी, आपण या 21व्या शतकात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड क्रांती घडून येत आहे। विज्ञानाने माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रात नेतृत्व प्रगत केलेली दिसून येते। भौतिक साधन संपत्तीचे जमवाजमव करण्यात माणूस आपले जीवन खर्च घालत असतो। जोपर्यंत मानवाला गांधीजींचे विचार, कार्य आणि तंत्रज्ञान कळणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने मानवी जीवनात आनंद निर्माण होऊ शकत नाही। यासाठी गांधीजींचे विचार व कार्य समजून घेणे आवश्यक आहे। समाजाची ही गरज आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी सुद्धा काय वाढून ठेवलेलं आहे आपण ते बघता आमच्या वडिलांनी, जवाहरलालजींनी या फाउंडेशनची निर्मिती केली आणि गेले 12 वर्ष झाले आपण या गांधीजींच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांपर्यंत तसेच समाजातील सगळ्या स्तरातील, सगळ्या समाजातील, धर्मातील लोकांपर्यंत गांधीजींचे विचार पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे। आणि त्या माध्यमातून अहिंसा हा मध्यबिंदू ठेवून आपण कसे पुढे जाऊ शकू आणि जग कसं पुढे जाईल याचा प्रयत्न आपण केलेला आहे। आज आपण सगळ्यांनी इथे येऊन ते सगळं बघितलंय आणि याच्यातनं आपण पुढे या सगळ्या गांधीजींच्या संदेशांना घेऊन पुढे आपल्या जीवनात अंमलात आणा आणि आपल्या सोबत आपल्या आजूबाजूला त्या विचारांचा जरूर
प्रचार आणि प्रसार करा अशी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. आज आम्ही त्यांनी दिलेल्या मार्गावर चालत आहोत व नवनवीन पायंडे निर्माण करीत आहोत. येथील म्युझियम, ग्रंथालय, खादी विभाग, पदव्युत्तर डिप्लोमा, गांधी विचार, संस्कार परीक्षा या आयामासोबत मागील वर्षापासून स्वच्छता विषयाचे महत्त्व लक्षात घेऊन गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता आयोजित करण्याचे ठरविले. विद्यार्थ्यांच्या घडणाऱ्या वयात स्वच्छता मूल्याची रुजवात केल्यास त्याचे मूलगामी व दीर्घकाळासाठीचा परिणाम साधता येईल. त्याच्या माध्यमातून समाज जागृतीचे कार्य प्रभावीपणे करता येईल असा विश्वास होता आणि त्या विश्वासाला आपण सगळ्यांनी सहभाग घेऊन सार्थ करवला असं मला वाटतं. यासोबत मी गांधी तीर्थच्या सगळ्या व्यवस्थापनातील सगळ्या लोकांना अजून एक सूचना करेल की स्वच्छता या विषयाबरोबर त्यांनी वाहतूक नियम ह्या विषयाला सुद्धा बालपणापासून शाळांमध्ये कसं ते रुजवता येईल, जेणेकरून भविष्यात पुढे जेव्हा ते मोठे होतात आणि मोठे झाल्यानंतर जसं आपण परदेशात गेलो की तिथे प्रत्येक गोष्ट जशी नियमाने चालते, कारण त्याचे धडे त्यांना बालपणापासून दिलेले असतात. त्याच्यात स्वच्छता हा एक विषय त्यांचा मोठा असतो. पर्यावरणाला सांभाळणं किंवा पर्यावरणाचं समतोल करणं हाही विषय त्या सगळ्या देशांमध्ये असतो. त्यासोबत वाहतूक नियम हा विषय आहे. हा आम्ही राज्य सरकारच्या माध्यमात त्यांच्या मार्फत त्यांनाही पोहोचवला आहे की शाळेच्या अभ्यासक्रमात तो 5वी पासून आला पाहिजे. सरकार जेव्हा करेल तेव्हा करेल, पण आपण आपल्या माध्यमातून जे काही शिकवणं शक्य असेल त्याबद्दल शिकवलं तर जे आज आपण वाचतो ॲक्सिडेंट्स आहेत, चुकीच्या पद्धतीने सगळं ज्या पद्धतीने सगळं वाहतूक असते, तो एक मोठा विषय आहे. तो गांधी तीर्थाच्या मार्फत कसा सगळ्या शाळांमध्ये पोहोचवता येईल याचा विचार तुम्ही जरूर करावा. राज्यातील 163 शाळांनी सहभाग घेऊन केलेले काम इतरांसाठी प्रेरणादायी आहेत. विद्यार्थ्यांमधील संवेदनशीलता अनुभवास आली. जेव्हा गिरीश कुलकर्णींनी मला सगळे निवडक रिपोर्ट दाखवले, आपल्या शाळांनी ज्या ज्या पद्धतीने सगळं बनवलेलं होतं आणि त्याच्या शिक्षकांसोबत कुठच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचाही सहभाग ते सगळं काम करताना आणि रिपोर्ट बनवताना होतं. कागदावर तर सगळं येतं, पण जेव्हा ते मी सगळे बघितले, वाचले आणि त्याचे फोटोग्राफ्सही बघितल्यावर एक आनंद झाला. एक चांगलं वाटलं की आपण सगळ्यांनी खूप मेहनतीने आपल्या शाळेला आणि आपल्या शाळेच्या परिसराला विद्यार्थ्यांना सोबत घेऊन ते कार्य पुढे नेलंय, जेणेकरून प्रत्येकाच्या मनात ती भावना निर्माण झाली की आपण आपला परिसर, आपण स्वतः आणि आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. म्हणून मी सर्व शाळांच्या मॅनेजमेंटचे, त्यांच्या सगळ्या शिक्षकवृंदांचे आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो. नमस्कार. अशोक भाऊ, सुदर्शनजी, गिरीशजी कुलकर्णी, इथे उपस्थित सर्व मान्यवर, विशेषतः स्पर्धक शाळातून आलेले विद्यार्थी, शिक्षक, प्रिन्सिपल्स आणि संस्थाचालक आणि बंधुभगिनी, मला कल्पना आहे आपण सर्व पुरस्कार वितरणाची वाट पाहत असणार आणि मी त्याच्यामध्ये फार का अडचण म्हणून इथे उभं राहण्याची माझी अजिबात इच्छा नाही. त्यामुळे मी माझं बोलणं थोडंसं आटोपत घेणार आहे. 2-4 मुद्दे फक्त आपल्या
विचारार्थ मांडणार आहे. अशोक भाऊंनी मागाशी सांगितलं की आपण हा जो स्वच्छ शाळा प्रतियोगिता कार्यक्रम राबवतोय त्याच्याबरोबर वाहतूक नियंत्रण हा विषय पण आपण घेतला पाहिजे आणि हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्या अनुषंगाने मी फक्त एक स्वतःचा अनुभव त्याला सांगू इच्छितो. तो अनुभव म्हणजे असा की एकदा मी जपानला एका प्रयोगशाळेला भेट देण्यासाठी म्हणून गेलो होतो आणि ती प्रयोगशाळा रेल्वे स्टेशन पासून जवळपास 20-25 मैल लांब अशी होती आणि जो मधला रस्ता होता तो असा शेतात सगळीकडे हिरवगार शेतं पिकलेली होती, मध्येच असा वरच भेट रस्ता जात होता आणि लांब लांबवर कुठेही अशी मोठी वस्ती नव्हती. एखादं तुरळक घर शेतामध्ये घर असतं तसं एक इथे 8-10 मैलावर एक दुसरं घर, आणखीन एक दुसरं घर, अशी परिस्थिती होती. रस्त्यावर ट्रॅफिक अजिबात नव्हतं. तिथे मैलोपर्यंत फक्त ज्या गाडीतनं आम्ही प्रवास करत होतो तीच एक गाडी आणि काही नव्हतं. आणि मी अर्थातच ज्यांच्या बोलवण्यावरून मी तिथे गेलो होतो ते गाडीत बरोबर होते, त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारण्यात दंगलत होतो. पण लक्षात आलं की हळूच गाडी त्याची गती कमी कमी होते. म्हणून मी बघितलं काय झालं, मला तर काहीच दिसेना. तर माझ्या मित्राने सांगितलं बघ तिथे लांब रस्त्याच्या किनाऱ्यावर एक लहानशी मुलगी, एक 7-8 वर्षाची असेल, ती उभी आहे. तिच्या हातामध्ये एक छोटासा बावटा आहे, झेंडा, लाल पांढरे चौकोन असलेला, लांबून दिसेल ठळकपणे असा, आणि ती तो झेंडा असा खालीवर करत होती. तर ती इतक्या लांब होती की आमची गाडी आणखी ज्या गतीने चालल्या दुप्पट गतीने जरी गेली असती तरी तिला अगदी आरामात रस्ता क्रॉस करता आला असता. पण तिने ते केलं नाही. तिथे थांबली होती आणि तो बावटा असं थांबत होता. आमची गाडी पण तिची गती हळूहळू कमी झाली आणि बरोबर ती मुलगी जिथे थांबली होती तिच्या 5-1 फूट आधी कार थांबली. कार थांबल्यानंतर गाडीचे चालक म्हणजे माझे होस्ट, त्यांनी जपानी लोक एकमेकाचं अभिवादन करतात असं वापरून करतात आणि एकदा नव्हे 2दा-3दा असं वापरून करतात. तर त्यांनी कारमध्ये बसल्या बसल्याच वापरून तिला अभिवादन केलं. थोडीशी मुलगी, परत ती मुलगी सुद्धा गाडी थांबली तर पटकन पळून जात वगैरे असं काही नाही. तिने पण त्यांना पळत असत तिला वापरून अभिवादन केलं. मग ती हळूहळू तिने रस्ता क्रॉस केला. मग रस्त्याच्या त्या बाजूला गेल्यानंतर परत ती वळली आणि कारकडे बघत परत तिला अभिवादन केलं. मग आमचे होस्ट चालक त्यांनी पण परत अभिवादन केलं. मग ती मुलगी आपल्या वाटेने गेली. आमची कार. आता तुम्ही म्हणाल त्यात वाहतुकीचा संबंध कुठे आला? मोठ्या शहरात भरपूर ट्रॅफिक असतं. रस्ता क्रॉस करताना डिसिप्लिन होतो. उजवीकडे बघा, डावीकडे बघा वगैरे, किंवा कार्सना गाईड करण्यासाठी म्हणून सिग्नलची व्यवस्था असते. मग तिथे पोलिसांच्याबरोबर शाळेचे विद्यार्थी खूप काम करतात. पण इथे वाहतुकीचा काय प्रश्न? वाहतूकच नव्हती. प्रश्न असा आहे की हा प्रश्न वळणाचा, पण ज्याला म्हणतो ना जडणघडण विद्यार्थी, त्याचा हा प्रश्न. त्या मुलीला तिथल्या शाळांमधून, त्यांच्या घरांमधून, आई वडिलांकडून इतकं चांगलं वळण मिळालेलं होतं
आणि त्यामुळे तिने ते अगदी सहजपणे, त्याला तर कोणी सांगितलं नाही की तू हे कर ते कर, अगदी सहजपणे ते सगळं केलं. आपण इथे जमलेलो आहोत स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता. मला वाटतं या उपक्रमाचा उद्देश पण तोच आहे. म्हणजे शाळा स्वच्छ असली पाहिजे, परिसर स्वच्छ असला पाहिजे, मगाशी सुद्धा म्हणाले तसं आंतरिक स्वच्छता असली पाहिजे, सूक्ष्म स्वच्छता असली पाहिजे. हे जरी असलं आणि हे खूप महत्वाचं आहे, पण मला वाटतं त्याच्याही पेक्षा महत्वाचं त्याबाबतचं जे वळण, त्या अनुषंगाने जी जडणघडण व्हायला पाहिजे ती आणखी महत्वाची. आणि लक्षात ठेवा, या गोष्टी वळणानेच येतात. तुम्ही त्याच्यावर एखादा निबंध लिहिला म्हणून ते तुम्ही तुमच्या जीवनात अंगीकारलं असं होत नाही. खूप हुशार जर असाल तर तुम्ही खूप चांगला निबंध लिहू शकाल. खूप चांगला निबंध लिहिला तर तुम्हाला खूप मार्क मिळतील. निबंध स्पर्धा असली तर त्याच्यात पारितोषिक पण मिळेल. पण म्हणून तुम्ही ते अंगीकारलं असं होत नाही, तुमची जडणघडण त्या दृष्टीने झाली असं होत नाही. तर ती जर करायची झाली तर त्याच्यामध्ये स्वतः आणि केवळ एकदा नव्हे तर सतत त्याच्यामध्ये आपण घुसलेलो असतो. स्वच्छतेचं हे असंच आहे. म्हणजे स्वच्छतेचं महत्व, तुम्ही आता ते सगळं स्पर्धेत भाग घेतलाय, ते सगळे पॅरामीटर्स, त्याच्याबद्दल अधिक विवेचन करण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. पण म्हणजे आता आपल्या सर्वांना वेळेचं बंधन आहे. गिरीजी पण बघतात ते थांबतो दोन्ही. पण त्याला आपण म्हणतो कुठलीही गोष्ट किंवा आपलं आयुष्य, स्वतःचं आयुष्य ऑर्गनाइज असलं पाहिजे का भरकटत गेलं तरी चालेल. आणि आता तुम्ही सगळं म्हणा आपलं आयुष्य ऑर्गनाइज असलं पाहिजे. असं होता कामा नये की म्हणजे परीक्षा उद्यावर आली आणि मी अभ्यासच केला, किंवा असं होता कामा नये की मी फक्त अभ्यासच केला अख्ख्या वर्षभर आणि खेळलोच नाही. त्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत ज्या ज्या आवश्यक आहेत, ज्या ज्या अंगीकारल्या पाहिजे. पण त्याच्याबद्दल एक सूत्रबद्धता असली पाहिजे, त्याच्याबद्दल एक व्यवस्थितपणा असला पाहिजे. आणि तशा प्रकारची जडणघडण व्हायची झाली तर मला वाटतं, म्हणजे अगदी सांगायचं उदाहरण झालं तर तुमच्याकडे प्रत्येकाकडे हातरुमाल असेल. हात घाण झाला, काही पुसायचं झालं तर आपण रुमाल काढतो, हात पुसतो, परत ठेवतो. दिवसाच्या मध्यभागी किंवा दिवसाच्या शेवटी प्रत्येकाने आपल्या खिशातला हातरुमाल काढावा आणि बघावा की तो चुरगळलेला म्हणून ठेवलेला आतमध्ये का त्याचा वापर केला, स्वच्छता केली, पण परत मग त्याची बरोबर घरी टोकाला टोक, कडेला कड असे लावून ठेवलेलं आहे की नाही. आणि ते वळण महत्वाचं आहे. कारण ते म्हणजे एखादी गोष्ट म्हणजे घरी सर म्हणाले वेळेचं बंधन आहे, मलाही वेळेचं बंधन आहे. पण तुम्हाला सांगतो पीएचडीचं काम तुम्ही प्रेझेंट करता तर बऱ्याच ठिकाणी होते. मी फक्त एका ठिकाणचं उदाहरण देतो तुम्हाला. त्याच्यामध्ये समजा एखाद्या संस्थेमध्ये 25-30 जण पीएचडी करत असतील तर ते आजच्या कार्यक्रम करतात आणि प्रत्येक पीएचडी विद्यार्थ्यांनी तो पीएचडी काय करतोय, कशावर करतोय, काय उद्दिष्ट आहे आणि आतापर्यंत काय केलं
एवढं सगळं त्यांनी फक्त 3 मिनिटात सांगायचं, हे त्याचं सूत्रबद्धता असते. आणि तुम्हाला सांगतो ते मला सगळेजण त्यांचं PhDचं प्रेझेंटेशन 3 मिनिटात बरोबर संपवतात. तेव्हा निसर्गामध्ये घाण होत नव्हती. तेव्हा पण इतर प्राणी होते, तेव्हा पण वनस्पती झाडं पडायची, तेव्हा पण वनस्पती पोचत होती, तेव्हा पण काही गोष्टी पाण्यात वाहत होत्या, काही गोष्टी मातीत मिसळत होत्या. हे सगळं चालू होतं, पण घाण नव्हती. विचार करण्याची गोष्ट आहे. घाण नव्हती याचं कारण एक तर ती घाण निर्माण होत नव्हती, थोड्याफार प्रमाणात होत असेल, आणि जी काही निर्माण होत होती ते निसर्ग, मगाशी तुम्ही उल्लेख केला की बऱ्याच जणांनी बायोडायजेस्टरचा उपयोग केला, खरकट त्याच्यापासून गॅस तयार करून किंवा त्याचा खत तयार करून त्याची विल्हेवाट लावली आणि त्याचा उपयोग केला, पाणीचा किंवा टाकाऊ वस्तूचा उपयोग केला. हे निसर्ग आपसुकच आधीपासून करत आलेला आहे आणि हा प्रॉब्लेम आहे तो मानवाने निर्माण केला आहे. तर आपण आपल्याला असं वळण लावलं पाहिजे की व्यवस्थितपणे काम करण्याची सवय लागली पाहिजे, ज्यायोगे घाण निर्माण होणार नाही किंवा शक्यतो कमी निर्माण होईल, आणि जी काही निर्माण होईल त्याचं म्हणजे ती वस्तू टाकाऊ न शकता त्याच्यापासून सुद्धा काहीतरी चांगलं, काहीतरी अधिक किमती, व्हॅल्युएबल असं आपण निर्माण करू शकतो. असं झालं त्या प्रश्न सुटेल.